तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर थेट स्वर्गनगरी कोकणामधून खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते आणि खरंच खूप दिवसानंतर व्हिडिओ काढायला मला टाइम भेटला आहे। कारण तुम्ही माझ्या स्टोरीला इंस्टाग्रामला वगैरे पाहत असाल, डेली शो होते आणि खूप लांब लांब शो असायचे, गुहागर, चिपळूण, खेड, सावर्डे। त्यामुळे घरी येईपर्यंत खूप लेट व्हायचा आणि नाही टाइम पॉसिबल तेवढं व्हायचंच नाही व्हिडिओ वगैरे काढायला। तर मी म्हटलं आता 3 दिवस आमचा शो वगैरे नाही आहे, 3 दिवस मस्तपैकी आराम आहे। त्यामुळे म्हटलं आज आपण मस्तपैकी थोडं गाव फिरूया आणि त्या निमित्ताने तुम्हाला पण काही गोष्टी आमच्या बोरथडे गावातल्या व्हिडिओद्वारे तरी मी दाखवीन। आणि आज आले मस्तपैकी आता इकडे फिरत फिरत तर मी तुम्हाला एक दाखवते। आमच्याकडे 1 मेची जोरदार तयारी आहे। मी आता चाललेली आहे आमच्या मराठी शाळेमध्ये, जिथून आम्ही शिकून गेलो आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आजी माझी विद्यार्थी सर्व मिळून पैसे वगैरे काढून आम्ही 1 मेला मराठी शाळेमध्ये असा एक मोठा आणि छोटासा एक कार्यक्रम ठेवतो। सत्यनारायणची महापूजा, महाप्रसाद असतो आणि जे शाळेमध्ये आता शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा शिकून गेलेले आहेत त्यांचे डान्स वगैरे असे कार्यक्रम असतात। तर हे आमचं मंदिराचं काम चालू आहे, रवळनाथ मंदिराचं। आणि मी आता चालली आहे आमच्या शाळेमध्ये, इथूनच मी शिकून गेलेले आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बोरथडे। आणि 1 मेची जोरदार तयारी करत आहेत सगळे आमचे आजी माझी विद्यार्थी। ही बघा, ही सगळी गँग मराठी शाळेतली। आणि हे बघा काम चालू आहे 1 मे साठी, जोरदार तयारी चालू आहे। हा वैभव, नमस्कार केलास काय? हा आमचा वर्ग। खरंच लहानपणीचे दिवस आठवले, खूप भारी वाटतंय। हा टेबल, इथे गुरुजी बाई बसायचे, हा फळ्यावरती लिहायचो। खरंच जाम मस्त वाटतं, आज जुन्या आठवणी जाग्या झाल्यासारख्या वाटतात आणि ह्या लोकांना बघून तर अजूनच भारी वाटतंय। आणि हे आमचं ऑफिस, इथे मुख्याध्यापक बसायचे भारी ना? जुने दिवस आठवले सगळ्यांना, तुम्हाला सुद्धा आठवले असतील। आणि तुमच्याकडे पण 1 मेला खूप जणांकडे वाडीची पूजा वगैरे असते, पण आमच्याकडे 1 मेला आम्ही आमच्या मराठी शाळेमध्ये पूजा असते, कार्यक्रम असतो मोठा। तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि तुमच्याकडे पण 1 मेला तुमच्या मराठी शाळेमध्ये पूजा वगैरे ठेवतात की नाही हे मला कमेंटमध्ये